हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल रूपम्स TFL ट्रॅव्हल, फूड अँड लाईफस्टाईल व्लॉगिंग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण अलिबाग एक्सप्लोअर करायला चाललेलो आहोत. पण अलिबाग एक्सप्लोअर करायच्या आधी आपण अलिबागमधल्या एका खूप छान अशा रेस्टॉरंटला व्हिजिट करणार आहोत, जे की आम्ही शोधून काढलं होतं आणि जे की खूप प्रसिद्ध देखील आहे सी फूडसाठी. सो पहिल्यांदा आपण तिथे व्हिजिट करणार आहोत. देन विल एक्सप्लोअर अलिबाग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण हे जे रेस्टॉरंट आहे ते कसं आहे, तिथलं सी फूड कसं आहे ते दाखवणार आहोत. जर तुम्ही सी फूड बघत असाल तर शोधत असाल अलिबागमध्येच, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुण्यापासून अलिबाग अप्रॉक्सिमेटली 150 किलोमीटर्स आहे. इथे पोहोचायला तुम्हाला 3 ते 3.5 तास लागू शकतात. जर तुम्ही पेन मार्गे आलात तर तुम्हाला JSWचं हे असं प्लांट दिसेल. JSWचा हा खूप मोठा असा ब्रिज देखील बघायला मिळेल, जो की खाडीमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर अलिबागमध्ये एक्सप्लोअर करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की फोर्ट्स आहेत, बीचेस आहेत, टेम्पल्स आहेत आणि मेन म्हणजे सी फूड. सो यू कॅन एक्सप्लोअर हिअर मल्टिपल थिंग्स. जर तुम्ही अलिबागचा प्लॅन करत असाल तर माझे अपकमिंग जे व्हिडिओज आहेत ते नक्की तुम्ही बघू शकता. सो आम्ही अलिबागमध्ये पोहोचून गेलो आणि बोर्ड लिहिला होता, अलिबाग नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि अलिबागमध्ये जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर बेस्ट टाईम असेल तो म्हणजे नोव्हेंबर टू फेब्रुवारी, कारण त्यावेळी क्लायमेट जे असतं ते प्लीझंट असतं, तुम्हाला गरमीचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर हे जे रेस्टॉरंट होतं ते अगदी अलिबागच्या सेंटरपासून 5 मिनिटावरतीच होतं. आम्ही बाय कार गेलो होतो. तर हे जे रेस्टॉरंट आहे ते अगदी 5 मिनिटावरतीच होतं, त्यामुळे आम्हाला हे लगेच मिळालं. आणि हे आहे कस्तुरी रेस्टॉरंट. हॅलो. सो आता आपण पोहोचलेलो आहोत कस्तुरी रेस्टॉरंटला. तर हे अलिबागमधलं खूप फेमस असं रेस्टॉरंट आहे. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही कॅटेगरीचे जेवण भेटून जाईल. हे जे रेस्टॉरंट आहे हे महिला रन करतात, तर त्यामुळे हे अजून ही एक गोष्ट जी आहे ही खास आहे. तर आपण आतमध्ये आता जाऊया. ह्यांचं जे रेस्टॉरंट आहे ते मी तुम्हाला दाखवतेच. त्याचबरोबर इथलं जेवण जे आहे ते आपण घेणार आहोत. आज आहे गणेश जयंती, त्यामुळे आम्ही व्हेजच जेवणार आहोत. पण लेट्स सी इथलं फूड कसं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर अशी या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी झाडी लावलेली आहे. आणि मी तुम्हाला आता आतमध्ये दाखवते हे रेस्टॉरंट वगैरे कसं आहे आणि यांचं फूड कसं आहे. सो लेट्स गो. हो, हे असं काहीसं रेस्टॉरंट आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी झाडं लावलेली आहेत त्यांनी. आणि इथे ॲक्च्युली पार्किंगची प्रॉपर सोय नाही आहे. तुम्हाला इकडे अशा तुमच्या कार वगैरे असतील त्या पार्क कराव्या लागतील बाहेरच. चला तर मग आता आतमध्ये तुम्हाला मी दाखवते हे हॉटेल कसं आहे. इथे आहे काउंटर. आणि हे जे होतं हे त्यांचं किचन होतं. या किचनमध्ये तुम्ही बघू शकता सर्व गृहिणी काम करतायत आणि खूप सुंदर असं हे छोटंसं का होईना रेस्टॉरंट आहे. आम्ही मग व्हेज जेवणार असल्यामुळे अळूची वडी मागवली. अळूची वडी खूपच छान होती.
टेस्ट वाईज तिखट, आंबट, गोड अशी लागत होती, मस्त होती. देन व्हेज थाळीमध्ये आम्हाला 2 चपात्या, गुलाबजामुन, पापड, कोशिंबीर, लोणचं, छोलेची भाजी, फरसबीची भाजी, डाळ आणि ताक असा मेनू होता. हे कस्तुरी व्हेज जेवण जे होतं ते नॉर्मलच होतं. हे मेनली 18 वर्ष पूर्ण झाले. आणि किती इथे म्हणजे महिला वर्ग काम करतो? 10 महिला आहेत. सगळे महिलाच आहेत? सगळ्या महिला, सगळे अलिबाग मधलेच आहेत? हो, म्हणजे आजूबाजू जवळचेच आहेत. ठीक आहे. तुम्ही कधीपासून काम करता? मला 17 वर्ष झाले. अच्छा. याचे फाउंडर कोण आहेत मग? सुवर्णवाडे. त्या अलिबागच्याच आहेत? हां, सारळचे आहे. ओके, चालेल, थँक्यू. 275. सो फायनली आम्ही कस्तुरी रेस्टॉरंटमधून निघालो. तर आम्ही व्हेज थाळी घेतली होती आणि त्याची प्राईस 180 रुपीज होती. व्हेज थाळी नॉर्मलच होती, असं ॲज सच काही खूप छान टेस्ट वगैरे असं नाही, नॉर्मल थाळी होती. पण तिथे खूप गर्दी झाली होती. सुरमई प्रॉन्स थाळी, म्हणजे तिथे सुरमई थाळी, प्रॉन्स थाळी, पॉम्फ्रेट थाळी अशा वेगवेगळ्या थाळ्या आहेत. त्याच्यासाठीच ॲक्च्युली ती फेमस आहे. तर तुम्हाला जर इकडे व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच जर तुम्ही फिश थाळी बघत असाल तर या कस्तुरी रेस्टॉरंटला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. सो असा काहीसा माझा एक्सपिरियन्स होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.